आम्हाला तिथं आत घुसू दे तरी, सभागृहात जाऊ दे तरी, आम्हाला सभागृहात जाऊन देण्यासाठी दोघं चौघं एकत्र होते ती. आमची लोक बी त्यांना म्हणतील, अरे जानकर चांगला आहे रे, पण पैसे देणार नोटवाला नाहीये, गांधी दिला पाहिजे. हा, लोकांना माझी आपल्या माध्यमातून अपेक्षा आहे की मतदान लोकसभेला विकू नका. ग्रामपंचायतला काय होऊ द्या, एका वेळी आमदारकीला काय होऊ द्या, पण लोकसभेला डोळ्यात तेल घालून तुम्ही मतदान करा. या देशातला कायदा, या देशातलं सारं संविधान हे करण्याचं काम चाललेलं आहे आणि आम्ही सर्वांच्याच हिताच आहे. या देशातला जैन असू द्या, मारवाडी असू द्या, ब्राह्मण असू द्या, त्यांचं हित झालं पाहिजे. ते आपलेच आहे, आमचेच आहे. जर मेजॉरिटी समाज राहिला आहे, ज्याचं वोट ऑफ पर्सेंट कमी आहे ते डोक्यावर बसला आहे आणि ज्याचं वोट जास्त आहे तो भिकाऱ्यागत मागत बसलाय. ही कुठेतरी बदलली पाहिजे ना सिस्टम. म्हणून काँग्रेस आणि बीजेपीवर चिंतन करावं. पत्रकारांना देखील माझी विनंती आहे, आम्ही चांगलं असेल तर आम्हाला संधी द्या, आम्हाला चांगलं असेल तर आमच्या कॅन्डिडेटचं डिपॉझिट गेलं पाहिजे. आणि पत्रकारांना माझी विनंती आहे, तुम्ही बी उद्योगधंदे करा आणि पोरींना इंग्लिश मिडियमला टाकून वेल क्वालिफाईड बनवा, तर तुमचं आहे. ना तर मालक तुमचे दुसरेच आहेत. तुम्ही इथनं माझी बाईट पाठवणार आणि त्यातली सारी कट होणार, असं होणार आणि मग परत तुम्ही म्हणणार, अरे वेगळेच मी अशी इंटरव्ह्यू घेतली होती. पत्रकारांना माझी विनंती आहे, आपण म्हणलं की आणि चांगलं काय आहे, आमचं चुकत असेल, आमच्या नेत्याचं चुकत असेल तर आम्हाला तुम्ही सल्ला दिला पाहिजे की इथं हा मुद्दा RSPने घ्यावा, उद्या विदर्भात चांगलं. आणि विदर्भाची जनता फार चांगली आहे, अतिशय चांगले आहेत विदर्भातील लोक. फक्त विदर्भाच्या लोकांनी प्रशिक्षण घ्यावं आणि शेतीबरोबर उद्योगावर प्रेम करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे.